या ज्या नोटिसेस आहेत या नोटिसा आमच्या दृष्टीनं शून्य विषय आहे. आम्ही काही त्याला भीक घालत नाही या अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला सांगतो, जर ही तडीपारी मागे घेतली नाही तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आगडोम उसळेल. हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही हिंगोलीमध्ये ठाण मांडून बसू. आज मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, ते हे सगळं करतात असा गंभीर आरोप तुम्ही केलाय. असं आहे, मुख्यमंत्र्यांचे जे जवळचे आमदार आहेत तुमचे हिंगोलीचे तानाजीराव मुटकुळे भारतीय जनता पार्टीचे, त्यांनी प्रेशर केलंय जिल्हा प्रशासनाला. आणि त्यांच्या प्रेशरमुळे आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष गजानन कावरखे यांच्यावर तडीपारीची कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे. आणि असल्या नोटिसीला आम्ही अजिबात भीक घालत नाही. पण या जिल्ह्यामध्ये तुम्ही जसं म्हटलं तसं क्लब चालवणाऱ्या 300 लोकांच्या तडीपाऱ्या पेंडिंग आहेत, त्याच्यावर कारवाई नाही. दारू विकणारे लोक आहेत त्याच्यावर कारवाई नाही. चोरीचे तपास पेंडिंग आहे त्याच्या बाबतीत नाही. पण शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या माणसावर कुठलाही चुकीचा गुन्हा दाखल नसताना जर अशा पद्धतीने तडीपारीच्या कारवाई होत असतील तर तानाजीराव मुटकुळेचा कधी खुळखुळा होईल हे त्यांना दिसणार पण नाही. आणि असल्या नोटिसीला आम्ही भीक घालत नाही. या ज्या नोटिसेस आहेत या नोटिसा आमच्या दृष्टीनं शून्य विषय आहे. आम्ही काही त्याला भीक घालत नाही या अशा पद्धतीनं. आणि तुम्हाला सांगतो, जर ही तडीपारी मागे घेतली नाही तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा आगडोम उसळेल. हजारो शेतकऱ्यांना घेऊन आम्ही हिंगोलीमध्ये ठाण मांडून बसू. हद्दपारीची नोटीस तुम्ही फाडतायत, हे मुख्यमंत्र्यांना चॅलेंज नाही? नाही, असं आहे की तुम्ही जर चुकीचं काम करत असाल तर चुकीचं काम तुमचं आहे म्हणायला काय वाईट आहे? काय चुकीचं आहे म्हणजे काय आम्ही चुकीचं काम केलं? संविधानिक मार्गाने आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, आम्हाला मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही केलेली कारवाई चुकीची आहे म्हणून ती नोटीस आम्ही फाडली, त्यात काय मोठा विषय? आणि इतकं काय त्यांना दुःख व्हायचं काम आहे? आणि त्यांनी कोणती कर्तबगारी केलेली आहे? क्रांतिकारी शेतकरी संघटना गजानन कावरखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर तानाजीराव मुटकुळे आणि या जिल्ह्यातले चमचेगिरी करणारे जे पोलीस अधिकारी महसूल अधिकारी असतील तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. सरकारनं जी कर्जमाफी केलेली आहे त्यामध्ये प्रश्न असा पडलाय की 56 लाख शेतकऱ्यांचं सिबिलच खराब.